दिबा पाटलांच्या नावाचं काय झालं? शासकीय कागदपत्रावर दिबा पाटील यांच्या नावाचा उल्लेख नसल्यानं स्थानिकांची विचारणा। धनुष्यबाण चिन्हाची सुनावणी टळली। पुढील सुनावणी 12 नोव्हेंबरला। चक्क उद्धव ठाकरे यांच्याकडूनच सुनावणी पुढे ढकलण्याची मागणी। तिसऱ्या मुंबईला मिळाली हवाई जोडणी। पंतप्रधान मोदी यांच्या हातून नवी मुंबई विमानतळाचं लोकार्पण। मुख्यमंत्री फडणवीसांनी शब्द पाळला। रखडलेला विमानतळ आणि भुयारी मेट्रो मार्ग आजपासून जनसेवेत। शाहरुख खानला मोठा धक्का। समीर वानखेडे यांच्या याचिकेला स्वीकारलं। दिल्ली उच्च न्यायालयानं वानखेडेंची याचिका स्वीकारली। मी मदत देऊ केली पण पीडितांनी घेतली नाही। गौतमी पाटील हिचा वाहन अपघातावर बचाव। मराठ्यांसाठीच्या शासनादेशावर तुमची भूमिका अयोग्य। राष्ट्रपतीच्या बैठकीत अजित पवारांनी भुजबळांना सुनावलं। जबाबदार सूत्रांकडून मिळाली माहिती। अजित पवारांना दणका। राष्ट्रवादीचे राज्य संघटक विनोद देशमुख अटकेत। आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी पोलिसांनी केली अटक। ड्रग्ज तस्करांच्या मुसक्या आवळल्या। ईडीकडून मुंबईतल्या 8 ठिकाणी एकाच वेळी शोध मोहीम। इंग्लंडचे पंतप्रधान कीर स्टारमर भारत दौऱ्यावर। भारत आणि इंग्लंडच्या पंतप्रधानांमध्ये मुंबईत द्विपक्षीय चर्चा। पुणेकरांची मेट्रोला पसंती। पीएमपीएलची चिंता वाढली। मेट्रोनं पार केला 10 कोटी प्रवासी संख्येचा टप्पा। पीएमपीएलच्या बस वाढल्या पण प्रवासी मात्र घटले। पैशांसाठी बायकोनं नवऱ्याला मारलं। नांदेड इथं घडला धक्कादायक प्रकार। महिलेला जीवघेणी मारहाण। बीड पुन्हा हादरलं। शेतीच्या वादातून महिलेला बेदम मारहाण। महिलेची प्रकृती गंभीर। अक्षय शिंदे चकमकी प्रकरणी मोठी अपडेट। चकमकीतले पोलीस निर्दोष। दिलीप भोसलेंच्या न्यायालयीन आयोगाकडून दिलासा। दक्षिण मुंबईतून आता सुसाट पोहोचा पश्चिम उपनगरात। मुंबईच्या पहिल्या भुयारी मेट्रो मार्गाचं आज लोकार्पण। कफ परेड ते आरेपर्यंतचा प्रवास मेट्रोतून शक्य। 2 तासांचा प्रवास अवघ्या 40 मिनिटात होणार। महाराष्ट्रात परतीच्या पावसाचा प्रभाव। लातूर, धाराशिव, कोकणसह मध्य महाराष्ट्रात अलर्ट। 2 दिवस मुसळधार पावसाची शक्यता। नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला। नाशिक पोलिसांनी भाईगिरीचा माज उतरवला। छपरी लोकांचा नाशकात रील बनवून दहशत पसरवण्याचा प्रयत्न फसला। भारतीय हवाई दलाचा आज 93वा स्थापना दिवस। 8 ऑक्टोबर 1932 रोजी झाली होती हवाई दलाची स्थापना। नगरपरिषद अध्यक्षपदाचं आरक्षण जाहीर। बुलढाण्यात 11 पैकी 8 नगरपरिषदांचं अध्यक्षपद महिलांसाठी आरक्षित। महायुती शेतकऱ्यांच्या पाठीशी। राज्य सरकारनं घोषित केले सुमारे 32,000 कोटींचं अर्थसहाय्य। महायुतीच्या घोषित पॅकेजवर विरोधक कुरकुरले। एकरामागे घोषित पॅकेज तुटपुंज असल्याची विरोधकांची तक्रार। आरक्षणासाठी आत्महत्या केल्याचा दावा ठरला खोटा। लातूर पोलिसांच्या चौकशीत खोटारडेपणा झाला उघड। पूरग्रस्तांना दिवाळीच्या आधी मदत पोहोचवू। पूरग्रस्तांच्या मदतीसाठी महायुती सरसावली। मवियाचा नव्या विमानतळ लोकार्पणावर बहिष्कार। विमानतळाच्या नावात दिबांचं नाव नसल्यानं संतापली मविया। शेतकऱ्यांना आणखी मदत देण्यासाठी महाराष्ट्राचा केंद्राला लवकरच प्रस्ताव। राज्याचा प्रस्ताव पोहोचल्यावर केंद्राचं पथक पाहणी करणार।
आहे.